कशी वाटते मित्रांनो तथागतांची मूर्ती? तर जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो. मी आज आलेलो आहे मुंबई सातारा हायवेवरती बावधन या ठिकाणी. मित्रांनो माझे नाव अमोल घुमरे, मी राहणार हडपसर पुणे या ठिकाणी आहे. आता धम्मापूर महाविहार या ठिकाणी आहे. तर आतमध्ये आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तुम्ही पण कित्येक वेळेस तरी आला असताल इथे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह. ही आजूबाजूचा परिसर बघा. इथे बाबासाहेबांची मूर्ती पण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. वरती गौतम बुद्धांच्या मूर्तीपर्यंत जायचं. इथं आलेलं आहे बघा समोर गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. तर आपल्याला इथं वरतून जायचं आहे. आजूबाजूचा परिसर. हे आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो. पूर्ण झाडी झुडपे आहेत, डोंगर वगैरे आहे. हे पाषाण ठिकाण. इथं आपल्याला वरती जायचंय गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा कसा वाटला काय आहे, म्हणजे मला पण पुढचा व्हिडिओ काढायला मला पण प्रोत्साहन निर्माण होतं. आणि हा व्हिडिओ माझा कुठून कोणत्या एरियामधून तुम्ही बघताय ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा इथं आलेलं आहे वरती झाडे. हे पूर्ण मुंबई सातारा हायवे आहे मित्रांनो. काय बरेचसे काम बाकी आहे. खूप वर्षापासून असं पण नाही आता कामाचं काम थांबलेलं आहे. खालची जागा. खूप वर्षापासून हे जागेचं काम, विहाराचं काम खूप पेंडिंग आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा इथे जायचं आपल्या वरतून सीडी आहे. गौतम बुद्धाची मूर्ती. फायनली आता आपण आलेलो आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ. तुम्ही बघू शकता
तुम्ही पण मित्रांनो या हायवेवरतून कित्येक वेळेस ते प्रवास केला असेल या हायवेवरतून. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी वाटते मित्रांनो तथागतांची मूर्ती नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चला जय भीम, नमो बुद्धाय.